नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता श्रीनिवास हा शुद्धीवर आलेला असतो आणि त्यानंतर रडत श्रीनिवास आता लक्ष्मीला म्हणतो की मी तुझ्या लायकीचा नाही. ते ऐकताच आता लक्ष्मी म्हणते की कोण म्हणतंय तुम्ही माझ्या लायकीचे नाही. त्या माणसाबद्दल काहीही बोलायचं नाही. त्यांच्यासाठी माझ्यासाठी ते सगळं काही आहे. त्यांच्याविषयी मी काहीही ऐकून घेणार नाही. लक्ष्मीचे ते बोलणे ऐकताच आता श्रीनिवास आता पटकन लक्ष्मीला मिठी मारतो आणि त्यानंतर आता श्रीनिवास हा लक्ष्मीचे डोळे बसतो. लक्ष्मीचा आपल्यावर किती प्रेम आहे हे आता श्रीनिवासच्या लक्षात आलेले असते. आणि त्यानंतर आता लक्ष्मी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुमचा अपघात झाला होता ना तेव्हा मी माझं मंगळसूत्र वाढवलं आणि ते आता मी नीटसुद्धा केलं आहे असे मंगळसूत्राकडे बघत आता लक्ष्मी बोलते. आणि त्यानंतर आता त्या मोडलेल्या हाताने श्रीनिवास हा ते मंगळसूत्र लक्ष्मीच्या गळ्यात घालतो आणि त्यानंतर भरल्या डोळ्यांनी लक्ष्मी श्रीनिवासकडे बघत म्हणते की आता कधीच रडायचं नाही. आणि प्रेमाने आता लक्ष्मी ही श्रीनिवासला अगदी व्यवस्थित करते. प्रेमाने आता काळजी घेऊ लागते. लक्ष्मी म्हणते की हे बघा मी तुमच्यासाठी चहा आणलाय. श्रीनिवास म्हणतो की पण आलं घातलंय ना. ते ऐकून आता लक्ष्मी हसते आणि पटकन आता श्रीनिवासला चहा देते. आणि त्यानंतर आता चहा पित असताना श्रीनिवासला आठवतं. श्रीनिवास लक्ष्मीकडे बघत विचार करत म्हणतो की माझी नोकरी गेली हे मी तुझ्यापासून लपून ठेवलं. मी आता तुला कसं सांगू आणि मी तुझा विश्वासघात करतोय लक्ष्मी. आणि विचार करत आता श्रीनिवास म्हणतो की मला माफ कर तू लक्ष्मी. आणि इकडे आता श्रीनिवासकडे बघत लक्ष्मी देखील विचार करते की तुमच्यावरील जो आरोप झाला आहे तो खोटा सिद्ध करण्यासाठी मी चुकीच्या मार्गाने पुरावे मिळवले तरीसुद्धा आता मी तुमच्या नजरेला नजर देऊच शकत नाही. आणि ज्या दिवशी तुमच्यासमोर खरं सत्य येईल त्या दिवशी तरी तुम्ही मला माफ करताल ना असा विचार आता लक्ष्मी करते. आणि इकडे आता जानूला राग येऊन जानू ही तिची कपड्याची बॅग भरून आता घरातून बाहेर जाऊ लागते. पण आता समोर जाताच दरवाजा आता बंद असतो आणि दरवाजाला पासवर्ड असतो. त्यानंतर आता पाठीमागून जयंत हा जानूला थांबवत असतो. जानू आता पटकन त्या पासवर्डच्या की शेजारी जाते आणि त्या की दाबू लागते. पण जानूला आता मात्र काही पासवर्ड माहीत नसतो आणि दरवाजा काही उघडत नसतो. आणि हात जोडतच आता जयंत म्हणतो की जानू आय एम सॉरी मला माफ कर. जानूच्या पायाशी येत आता जयंत म्हणतो की जानू तुला बाबांना भेटायचंय का. आणि लगेच आता राग येऊन जानू म्हणते की दरवाजा उघड मी तुला काय सांगते. आता जयंतला सुद्धा राग येतो. जयंत म्हणतो ठीक आहे तुला जायचंय ना आणि दरवाजा उघडायचा ना. पटकन त्या कीपाशी जाऊन आता जयंत पासवर्ड दाबतो आणि दरवाजा उघडतो. ते उघडताच आता जानू ही जयंतकडे बघू लागते आणि लगेच आता जयंत हा एक काठी घेतो आणि त्या आता लागलेल्या जखमेवरती पुन्हा काठ्या मारू लागतो. जयंत म्हणतो की जानूला तू खूप त्रास देतोय ना आणि जानूवर तुझं खूप प्रेम आहे तरीसुद्धा तू जानूला ओळखत्यात चुकलास असे म्हणत पटापट त्याच्या हातावर आता जयंत हा काठ्या मारत असतो. जानू म्हणते जयंत तू हे काय करतोयस. जयंत आता काही ऐकायला तयारच नसतो. जयंत म्हणतो की तुला तुझी जानू तुझ्या डोळ्यासमोर हवी ना, हा तुझा प्रॉब्लेम आहे जानूचा प्रॉब्लेम नाही. आणि आता त्या हातातून भळभळा रक्त येऊ लागते. जानू ते सगळं बघू लागते आणि पटकन आता जानू जयंतचा हात धरते आणि म्हणते काय करतोयस तू हे जयंत. जयंत म्हणतो की अगोदर तुम्हाला सांग तू मला माफ केलंयस म्हणून. पटकन आता जानू म्हणते तू इथेच थांब आणि जानू आता आतमध्ये जाते. आणि जानू पुन्हा आता फर्स्ट एडचा बॉक्स आणून पुन्हा आता कापूस घेत ती जखम क्लीन करू लागते. जयंत म्हणतो की तू जातेस मला हे अजिबात नाही आवडत. रडतच आता जानू म्हणते की मग काय असं वागायचं असतं का. आणि रडतच आता जयंत म्हणतो जानू मग तू आता मला सोडून नाही ना जाणार. तर जानू म्हणते नाही जाणार आणि जयंत खुश होतो. आणि त्यानंतर आता जानू म्हणते की मग दरवाजा का लॉक केला होतास. तर जयंत म्हणतो की मी पेनकिलर घेतली होती ना, मला झोप येत होती आणि मला कळलंच नाही मी पासवर्ड दाबून दरवाजा कधी लॉक केला तो. आणि त्यानंतर आता जयंत म्हणतो की दरवाजा त्या झोपेमध्ये मी कधी लॉक केला तेच कळलं नाही. पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे जानू. आणि लगेच आता पुन्हा जयंत हा जानूची माफी मागतो. तर आता भावनेच्या आहारी जाऊन जानू म्हणते की तुला एवढा त्रास होत असताना मी एवढा इश्यू करायला नको होता जयंत, बरोबर ना. आणि खरं तर जानू म्हणते मीच तुला सॉरी म्हणायला पाहिजे. आणि पटकन आता जानू ही जयंतला मिठी मारते आणि जयंत खुश होतो.
इकडे आता रेणुका ही घरामध्ये असते आणि आता सिद्धूच्या वहिनीने मस्तपैकी पोहे बनवलेले असतात. तेवढ्यात आता सिद्धू खाली येतो आणि पटकन रेणुका आता सिद्धूला पोहे वाढते. तेवढ्यात आता सिद्धू म्हणतो की पप्पा गेलेत ना ऑफिसला. तर आता रेणुका म्हणते की हो, त्यांची सकाळीच मीटिंग होती आणि ते गेले. सिद्धू हसतच खुश होतो आणि म्हणतो की म्हणजे संध्याकाळपर्यंत ते येणार नाही वाटतं. तर आता रेणुका म्हणते का. तर तेवढ्यात आता सिद्धू त्याच्या वहिनीकडे बघतो आणि म्हणतो की वहिनी, पोह्यासोबत मला चहा मिळेल का. तर आता लगेच सिद्धूची वहिनी आतमध्ये जाते. तेव्हा आता रेणुका म्हणते की काय झालं रे सिद्धू. सिद्धू म्हणतो की मला ना हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. रेणुका म्हणते की सिद्धू, मी तुला काही बोलत नाही आहे, पण काल दिवसभर तू हॉस्पिटलमध्येच होता बरं का. आणि तेवढ्यात आता सिद्धू म्हणतो की आई, तुला कळत कसं नाही, सासरे आजारी आहेत, जावा तर लागेलच. आणि सिद्धू म्हणतो की आई कसं आहे ना, पप्पांना सांगू नको बरं का, नाहीतर बाकीचे कामं सोडून ते उगाच काळजी करतील. आणि रेणुका म्हणते की हे सगळं कळतंय तरीसुद्धा तू कशाला एवढा त्रास करून घेतोय सिद्धू. सिद्धू आता काहीच बोलत नाही. तर रेणुका म्हणते की बरं जा सिद्धू, पण लवकर ये. आणि तेवढ्यात आता सिद्धू तसाच निघून जातो. तर सिद्धूची वहिनी आता चहा घेऊन येते आणि म्हणते की हे काय, कुठे गेले भाऊजी. तर आता रेणुका म्हणते की गेला तो निघून पळवून, आणि हल्ली त्याचे पाय काय घरात टिकतात का. मला वाटतं एकदा त्याचं लग्नच करून द्यावं लागेल, मग तो घरात थांबेल. तर आता सिद्धूची वहिनी विचार करते आणि म्हणते मलासुद्धा हेच हवं आहे. एकदा का त्याचं लग्न झालं की मग मी महाराणी व्हायला मोकळी. आणि इकडे आता जानूने लगेच आता फोन केलेला असतो आणि फोनवर आता बाबांची सगळी तब्येतीची चौकशी जानू करत असते. तेवढ्यात जयंत हा जानूसाठी कॉफी घेऊन येतो, पण जानूचे काही लक्षच नसते आणि खूप वेळ आता जानू बोलतच असते आणि जयंत तसाच उभा राहत ते बोलणे ऐकत असतो. आणि त्यानंतर आता ती कॉफी तशीच जयंत हा बाजूला ठेवतो. इकडे फोन ठेवताच आता जानू म्हणते की जयंत, अरे बाबांना आता बरं वाटतंय बरं का, आणि मला खरंच खूप हायसं वाटतंय. आणि त्यानंतर आता जयंत म्हणतो की पण जानू काय कमी, तुझ्यासाठी कॉफी घेऊन आलो होतो, ती सुद्धा आता थंड झाली. जानू म्हणते काय रे जयंत, थांब आता मीच कॉफी बनवून आणते. आणि आता जान्हवी ही कॉफी करायला जाताच इकडे आता लगेच जयंत आता त्याच्या कपाटातील चेंबर बाहेर काढतो आणि तो घेऊन आता बाहेर हॉलमध्ये लावतो. आणि त्यानंतर आता जयंत विचार करतो की सतत आई बाबा, सतत आई बाबा, आता तुला या चेंबरमुळे एकही फोन कॉल करता येणार नाही किंवा मेसेजही करता येणार नाही आणि तुला आता बाबांना फोनसुद्धा लावता येणार नाही. आणि त्यानंतर आता जयंत खूप खुश होतो. इकडे आता लक्ष्मी ही श्रीनिवासची काळजी घेऊन श्रीनिवासला गोळ्या वेळेवर देत असते, श्रीनिवासला ज्यूससुद्धा देत असते. आणि एवढ्यात आता मंगल ही तिथे येते आणि मंगल आता श्रीनिवासला बघताच मोठमोठ्याने बोलायला सुरुवात करते. आणि आता मंगल म्हणते की बापरे, बाबांना हे किती लागलं. आणि आई, तुला कळलं नाही का, मला कोणीच कसं नाही सांगितलं, आणि तुला माहिती नाही का तुला मंगल नावाची थोरली मुलगी आहे म्हणून. असे म्हणत आता मंगल ही मोठमोठ्याने बोलत असते. लक्ष्मी श्रीनिवास आता मंगलकडे बघतच असतात. लक्ष्मी म्हणते की मंगल जरा तू थांब, सगळं एवढं अचानक घडलं ना, त्यामुळे तुला सांगायचं कोणाच्या लक्षात नसेल राहिलं. मंगल म्हणते असं कसं, हरीशला माहिती, संतोषला माहिती, मग थोरली मुलगी मंगलला का नाही माहिती केलं. मंगल म्हणते बघितलं का आई, मला नेहमी असेच बोलते बाबा, आणि एकतर मी किती लांबवरून आले, मला रिक्षाने 125 रुपये लागले, तरीसुद्धा मी तुमच्या दोघांसाठी इथपर्यंत आले. आणि आता लक्ष्मी श्रीनिवासकडे बघू लागते. लक्ष्मी म्हणते मंगल, आता तू एवढ्या लांबून आलीस ना, मग त्यांच्याजवळ बस, त्यांची विचारपूस कर. आणि मंगल आता श्रीनिवास शेजारी बसत म्हणते की बाबा सांगा बरं आता तुम्हाला कसं वाटतंय, आणि मला माहिती आहे माझा चेहरा तुम्हाला बघितला ना तुम्ही, तर तुम्हाला एकदम मस्त वाटेल. तर आता मंगल ही हसत श्रीनिवास आणि लक्ष्मीला म्हणते की मला थोडीशी घाई आहे बरं का, मला जरा थोडंसं बाहेर जायचं, चालेल ना बाबा तुम्हाला. तेव्हा आता लक्ष्मी आता हसतच म्हणते की काहीही काळजी करू नकोस मंगल, मी आहे ना इथे. लक्ष्मी म्हणते की तुला जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा तू भेटायला ये. तर आता हसतच मंगल म्हणते की म्हणजे मी थांबले असते इथे, पण मला जरा महत्त्वाचं काम आहे, आणि आमच्या सोसायटीतील त्या बायका आहेत ना त्यांची भिशी आहे, तेव्हा मला भिशीला जायलाच हवं, नाही तर त्या मला उगाच ओरडतील, असे आता मंगल दोघांनाही सांगते. लक्ष्मी म्हणते की मंगल काही काळजी करू नकोस, आता तू जा आणि संध्याकाळी वेळ मिळाला तर पुन्हा ये. लक्ष्मी म्हणते की मंगल आता तू वेळ घालू नकोस, हे बघ त्यांना आराम करू दे, त्यांना आरामाची गरज आहे.
आणि इकडे आता जयंत हा आता जानूसाठी नाश्ता बनवत असतो. जानू आता पुन्हा जयंतच्या विचारात पडते. जयंतची आता जानूच्या मनाला काळजी लागून राहिलेली असते. तर जयंत म्हणतो की काय झालं जानू, कसला विचार करतेस ग तू. तेव्हा आता जानू म्हणते की मला बाबांची खूप आठवण येते. मी काय म्हणते ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपण बाबांना भेटून येऊयात ना. तर आता जयंतला पुन्हा धक्का बसतो आणि आता जानू म्हणते की तुझी जखम जर आता बरी झाली असेल तर आपण जाऊयात ना. जयंत म्हणतो की माझी जखम अजून बरी झालेली नाही आहे आणि रक्तही अजून थांबलेलं नाही आहे जानू, आणि अशा अवस्थेत मला गाडीसुद्धा चालवता येणार नाही आहे जानू. तेव्हा आता जानू म्हणते मी काय म्हणते आपण अर्ध्या तासानंतर जाऊयात ना. आणि आता लगेच जानू ही नाश्ता करू लागते. तर जयंत म्हणतो की माझ्यासाठी चहा करतेस का जानू, मला ब्रेड बटर खायचं आहे. लगेच आता जानू म्हणते हो हो करते ना. आणि लगेच आता जानू आतमध्ये गेल्यानंतर जयंत हा दीपकला कॉल करतो आणि म्हणतो की दीपक त्या अगरवाल बरोबर लगेच मीटिंग ठेव आणि ती आली की मला लगेच कॉल कर बरं का. आणि आता जानू ही आता जयंतसाठी चहा घेऊन येते. तर तेवढ्यात आता जयंतच्या मोबाईलवर फोन येतो. तर आता जयंत म्हणतो की बोला. तर लगेच आता जयंत म्हणतो मला एक अर्जंट मीटिंग आहे जानू, मला जावं लागेल. तर आता जानू म्हणते की पण हॉस्पिटलमध्ये जायचं होतं ना. जयंत म्हणतो की सॉरी पण माझी मीटिंग खूप इम्पॉर्टंट आहे जानू आणि मला तिकडे जावंच लागेल. आणि लगेच आता सॉरी मागत जयंत म्हणतो की मला जावं लागेल, मी पण लवकर परत येईल. जानू म्हणते ठीक आहे पण तू लवकर परत ये बरं का. तर आता जयंत म्हणतो हो हो. इकडे आता श्रीनिवासच्या कंपनीचा तो मॅनेजर कंपनीत आलेला असतो. तर आता सिक्युरिटी त्या मॅनेजरला म्हणतो की हे बघा रात्री ऑफिसची काय तोडफोड केली आणि हे बघा काय अवस्था झाली. मॅनेजर ते सगळे बघतो. ते सगळे डॉक्युमेंट्स इकडे तिकडे पडलेले असतात, फायली इकडे तिकडे पडलेल्या असतात आणि मॅनेजरला आता मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आता मॅनेजर हा सिक्युरिटीला बाहेर जाण्यासाठी सांगतो. सिक्युरिटी बाहेर जाता जाता मॅनेजर हा सुपर्णाला फोन करतो आणि म्हणतो की मॅडम एक शॉकिंग गोष्ट घडली. इकडे आता लक्ष्मी ही श्रीनिवासला डॉक्टरांनी दिलेली फाईल बघते आणि म्हणते की डॉक्टरांनी इंजेक्शन आणायला सांगितलं, मी बाहेरच्या मेडिकलमध्ये जाते आणि इंजेक्शन घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही आराम करा बरं का. श्रीनिवास म्हणतो ठीक आहे. आणि आता इकडे श्रीनिवास म्हणतो की लक्ष्मी मला इथे झोपू झोपू खूप कंटाळा आला आहे आणि मला असं वाटतंय की कुठेतरी बाहेर जावं. तेव्हा आता लक्ष्मी म्हणते हे बघा काही बोलू नका तुम्ही. आणि तेवढ्यात आता सोहम तिथे आलेला असतो आणि लगेच आता लक्ष्मी सोहमला म्हणते की हे बघा भाऊजी तुम्ही इथे 10 मिनटं यांच्यासोबत थांबताल का, मी जरा मेडिकलमधून औषधं घेऊन येते. सोहम म्हणतो की ठीक आहे वहिनी. लक्ष्मी निघून जाता जाता इकडे सोहम हा श्रीनिवास शेजारी बसतो आणि म्हणतो की पण निवास हा ॲक्सिडेंट झाला कसा. तेव्हा आता घडलेली सगळी हकीकत निवास सांगू लागतो आणि म्हणतो त्या दिवशी मी ऑफिसमध्ये आलो होतो ना, तर मला मॅनेजरने सांगितले की हे बघा आपल्या कंपनीमध्ये खूप मोठा फ्रॉड झाला आहे. घडलेली हकीकत सगळी सांगताच आता निवास म्हणतो की मी मग रस्त्याने जात होतो आणि माझ्या डोक्यात टेन्शन होतं. आणि ते ऐकून आता सोहम म्हणतो की हे बघ निवास हे कशामुळे झालं नाही हे घरच्यांना सांगून टाक, बाहेरून त्यांना जर कुठून कळालं तर त्यांना फार वाईट वाटेल. आणि इकडे आता जानू ही देवासमोर येते आणि हात जोडत म्हणते देवा माझ्या बापांनी आजपर्यंत कुणाचंही वाईट चिंतलेलं नाही किंवा वाईट केलेलंही नाही, तेव्हा त्यांच्या वाटेला हे असे भोग का देतोयस तू. आणि आता देवाला प्रार्थना करत जानू म्हणते की माझ्या बाबांना लवकर बरं कर. तर आता इकडे जानू विचार करते की मी ना जयंतला फोन करून सांगते की लवकर घरी ये, अजून आला नाही तो. आणि जानू आता फोन लावू लागते पण जानूचा फोन लगेचच कट होतो. तर जानू विचार करते की माझा फोन लगेच कट का होतोय. आणि आता जानूच्या मोबाईलचं नेटवर्क जात असतं. तेव्हा जानू मोबाईल घेऊन इकडे तिकडे जाऊ लागते पण नेटवर्क काही येत नसतं. इकडे आता निवास हा सोहमला सांगत असतो की जेव्हा जेव्हा मी काहीतरी वेगळं ठरवतं तर माझ्या बाबतीत नेहमीच असं घडतं रे. आणि लक्ष्मी माझ्यापासून बाजूला जातच नाही. तिला जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा तिच्या मनाला काय वाटेल आणि तिला हा सगळा धक्का सहन होईल का, अशी काळजी आता श्रीनिवास हा सोहमकडे करू लागतो. आणि इकडे आता सोहम म्हणतो की अरे श्रीनिवास अजून तू सांगण्याची किती वेळ वाट बघणार आहे. काल ऑफिसमध्ये साहेब आले होते पण ते तसं काही बोलले नाही आणि वहिनीने जर त्यांच्याकडे चौकशी केली तर तू काय करशील.
आणि आता इकडे लगेच श्रीनिवास म्हणतो की मला सांगावंसं वाटतंय पण माझ्यात हिंमतच होत नाही रे. तेव्हा आता सोहम म्हणतो की अरे दोघं एकत्र संसार करतात ना, एकत्र संसार करताना असं काही लपून ठेवायचं नसतं श्रीनिवास, आणि त्यांना जर बाहेरून कळलं तर किती वाईट वाटेल. तेव्हा माझं म्हणणं असं आहे की तू त्यांना डिरेक्टली सांगून टाक. आणि तेवढ्यात आता लक्ष्मी तिथे येते आणि लक्ष्मीला बघताच आता सोहम आणि श्रीनिवास डचकतात. तर लक्ष्मीसुद्धा त्यांच्याकडे बघू लागते. इकडे आता जयंत हा कंपनीत बसून जानू आता घरी काय करते याचा सगळा लाईव्ह बघत असतो. जानू आता नेटवर्कला आणण्यासाठी कसा मोबाईल इकडे तिकडे फिरवत असते हे मोबाईलवरून जयंत कंपनीतूनच बघत असतो. आता जयंत म्हणतो की सॉरी जानू, पण मला तुझं हे असलं वागणं अजिबात आवडत नाही आणि मी आता त्यासाठी चेंबर आणून ठेवला आहे. तेव्हा आता तुला नेटवर्क येणारच नाही आणि तू कुणाला कॉन्टॅक्ट करते ना, तो कॉन्टॅक्टसुद्धा होऊ शकणार नाही आहे जानू, सॉरी. आणि आता लगेच तो व्हिडिओ बघत जयंत म्हणतो की अरे 2 तास तर उलटून गेले आणि मी तुला प्रॉमिस केलं होतं मी घरी लवकर येईल म्हणून, पण सॉरी जानू मी येऊ शकत नाही. आणि गुड बाय माय क्वीन असे म्हणत जयंत खुश होऊन मोबाईल कट करतो. इकडे आता लक्ष्मी त्या दोघांकडे बघते आणि म्हणते काय चाललंय तुमचं. आता श्रीनिवास म्हणतो की अगं मी याला सांगत होतो माझी तब्येत आता बरी आहे, पण हा काही ऐकायला तयारच नाही. लक्ष्मी म्हणते हे बघा तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्ही ठणठणीत बरे लवकर होताल आणि कामावरही रुजू होताल. ते ऐकून श्रीनिवासला धक्का बसतो. विषय बदलत आता श्रीनिवास म्हणतो की अगं लक्ष्मी तू औषधं आणायला गेली होती, काय झालं त्याचं. आणि लक्ष्मी म्हणते की अहो इथे या मेडिकलमध्ये औषधे मिळाली नाही, थोड्या वेळाने मी गावात जाऊन घेऊन येईल. तेवढ्यात सोहम म्हणतो की वहिनी ती फाईल द्या इकडे, मी माझ्या मेडिकलवाला इथे ओळखीचा आहे त्याच्याकडून घेऊन येतो. लक्ष्मी म्हणते की नको भाऊजी मी आणील ना. सोहम काही ऐकायला तयार नसतो आणि चिठ्ठी घेऊन आता सोहम जाऊ लागतो. आणि तेवढ्यात आता सोहम जाताच सिस्टर तिथे येते आणि म्हणते की हे बघा तुम्ही आज संध्याकाळी घरी जाऊ शकता. लक्ष्मी खुश होते आणि म्हणते अगं बाई काय सांगताय. नर्स म्हणते हो पण काही दिवस त्यांना आराम करायचा आहे बरं का. आणि इकडे आता श्रीनिवास हा डिस्चार्ज मिळून घरी येणार असल्यामुळे आजीला आणि मीराला खूप आनंद झालेला असतो. तर आता लगेचच आजी म्हणते की मीरा काहीतरी गोडधोडाचं देवापुढे ठेव. तर आता मीरा म्हणते हो, आणि मी बाबांच्या आवडीचा अननसाचा शिरा पण केला आहे. मंगल आता तिथे आलेली असते आणि मंगल म्हणते काय सांगतेस मीरा. मंगल म्हणते मलासुद्धा शिरा खूप आवडतो बरं का. आणि मंगल आता पेपरने वारा घालू लागते. मंगल म्हणते अरे बाबो काय उकिरडा आहे. मंगल म्हणते की जरा पंखा फास्ट कर ना. तर आता मीरा म्हणते वंशा पंखा फास्टच आहे. तर आता मंगल म्हणते या पंख्यात तर मग अजिबात जीव नाहीये. मंगल म्हणते की माझा नवरा एकटा कमवतोय तरीसुद्धा फॅन मोठा आहे आणि तुम्ही 4-4 घरातले माणसं कमवतात. मीरा म्हणते हे बघा बाबा आज घरी येणार आहे तेव्हा मला वाटतंय आपण घरातलं वातावरण आनंदी ठेवायला हवं. आजी आता मंगलवर भडकते आणि म्हणते की तू स्वतःची खातेदारी करायला आली की श्रीनिवासला भेटायला आली. आजी म्हणते चल मंगल उठ आणि कामाला लाग. तर मंगल म्हणते बघितलं का मला कशी बोलते आजी. आणि मंगल म्हणते की माझी आई जर इथे असती ना तर मला इथून उठून सुद्धा दिलं नसतं, पण जाऊ दे आता जाते मी कामाला. आणि तावातावाने आता मंगल आतमध्ये स्वयंपाक करायला जाते. इकडे आता सिद्धू हा रस्त्यावर येऊन एका मार्केटमध्ये येतो आणि म्हणतो दादा जरा 1 किलो ॲप्पल द्या ना, ताजे आहेत ना. तर तो आता ॲप्पल देतो. आणि त्यानंतर आता सिद्धू हा भावनाच्या मोबाईलवर कॉल करतो आणि भावनाने फोन उचलताच आता सिद्धू म्हणतो की काय अपडेट आहे, म्हणजे हॉस्पिटलमध्ये आता बाबांची तब्येत ओके आहे ना. तर आता लगेच भावना म्हणते की बाबांची तब्येत बरी आहे आणि आज त्यांना डिस्चार्ज देणार आहेत. तेव्हा आता लगेचच सिद्धू खुश होतो, डोक्याला हात लावत सिद्धू म्हणतो की अरे वा मग तर मस्तच आहे. सिद्धू म्हणतो की बरं मी हॉस्पिटलला येतोच आहे, मग आपण भेटून बोलूया, तुम्ही बरे आहात ना. तर पटकन भावना फोन कट करते. इकडे आता जानूचा मोबाईल मात्र काही लागत नसतो. काळजी करत आता जानू म्हणते की जयंत 2 तासातच येणार होता पण तोही अजून आला नाही आणि मोबाईलही लागत नाही. आणि आता जानूला बाहेरही जाता येत नसतं कारण दरवाजा आता पास की टाकून लॉक केलेला असतो. आणि आता जानूला काही दरवाजा उघडतच नसतो. तेवढ्यात आता जानू म्हणते की मी काय करू आता. जानू आता किचनमधून चाकू घेऊन येते आणि दरवाजा कट करू लागते, पण जानूला काही दरवाजा कटच होत नसतो. आणि आता तिथेच जानू रडत खाली बसते आणि म्हणते बाबा मला तुम्हाला बघायचंय आणि तुम्हाला भेटायचंय. आणि आता रडतच जानू म्हणते जयंत तू तरी लवकर घरी ये आणि देवा तू तरी काही कर आणि मला माझ्या बाबांना भेटायचंय.
तर आता जानू ही श्रीनिवासला भेटण्यासाठी काय युक्ती करणार आणि कशी जाणार, तर आता तिकडे सिद्धू हा भावनाला कसं त्याचं प्रेम पटवून देणार हे बघण्यासाठी आणि लक्ष्मी निवास मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.